बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका डॉक्टर मीना सुर्वे लिखित कादंबरी ठिगळ, प्रकरण 3. पाटलाच्या सांगण्यावरनं 4 माणसं गाडीसोबत चालू लागली. भीमाचं शरीर गार पडत चाललं होतं. बायजा त्याच्या अंगावरनं सारखी हात फिरवीत होती. वाटत आडवी पडलेली झाडं, सोबत आलेली माणसं बाजूला करीत होती आणि बैलगाडीला वाट करून देत होती. त्यात थोडा वेळ जात होता. भीमाला लवकरात लवकर दवाखान्यात नेणं अपेक्षित होतं. रस्त्यावर भयान शांतता होती, पण बायजाचं मन अशांत होतं. काय बी झालं तरी भीमा वाचला पाहिजे. त्याला काय बी होता कामा नये, नाहीतर माझं आणि किसनाचं काय होईल. देव पाठीवर आहे. माझं कुक्कू बळकट म्हणूनच भीमा वाचला आहे. असल्या अनेक विचारानं बायजाच्या मनात वादळ उठलं होतं. ती मनोमन देवाचा धावा करीत होती. आत्तापर्यंत सगळ्या देवासनी बायजाची नवस करून झाली होती. त्यातनंच तिच्या मनात सखूचा विचार आला. आता सखी काय करल? तिचं तर तानं मूल आहे. नवरा मेल्याचं समजल्यावर तिची हालत काय होईल? तिच्या पोटापाण्याचं कसं होईल? बिन बापाचं पोर कसं मोठं होयाचं? सखी तर अजून तरणी ताटी आहे. बिन नवऱ्याचं ती कसं दिस काढील? आपण तिला साथ द्यायची, तिला एकटं पडू द्यायचं नाही. या अन असल्या विचारांचा बायजाच्या मनात हलकल्लोळ उठला होता. सखूसाठी तिचा जीव तुटत होता. मशालीच्या उजेडानं बैल निघाली होती. हवेत प्रचंड गारवा असल्यामुळे ती गारटली होती. त्यांचा वेग कमी झाला होता. बैल भराभरा चालावीत म्हणून रघु त्यांच्या अंगावर चाबकाचे वळ उठवत होता. बिचारी बैल असल नसल तेवढ्या ताकदीनं पुढे जात होती. भीमाचा बारीक इवळण्याचा आवाज आता बंद झाला होता. बायजा सारखी भीमाचा श्वासोच्छ्वास चालू असल्याची खात्री करून घेत होती. गाव अजून कोसभर दूर होतं. भीमाच्या अवस्थेनं बायजाच्या काळजाचं पाणी पाणी झालं होतं. ती भीमाच्या हालचालीवर नजर ठेवून होती. मध्येच भीमा कणत होता, तर क्षणार्धात त्याचं कणणं बंद होत होतं. बायजा आता चांगलीच धास्तावली होती. रात किडं किरकिरत होतं. अंधारात काजवं चमकत होतं. बैलगाडीच्या मागणं चाललेली माणसं थंडीनं गारटली होती आणि त्यांच्या पायाचा वेगही कमी झाला होता. बैलगाडी आणि माणसं यांच्यात बरंच अंतर पडत होतं. मधीच वटवागळाचा थवा बैलगाडीवरनं भिरभिरत होता. आता बैलसुद्धा खूप दमली होती. त्यामुळे बैलगाडीची गती धीमी झाली होती. भीमाला लवकरात लवकर दवाखान्यात न्यायची गरज होती. रघु बैलांना चाबकाचे फटकारे मारित होता, पण बैलाच्या अंगात त्राण नसल्यानं मार खाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. बैल भुक्यावली होती. दुपारपासूनच पाऊस सुरू झाल्यानं आणि शेतात अपघात घडल्यानं बैलांच्याकडे रघुचं लक्ष नव्हतं. त्यानं बैलांना चारा पाणी केलं नव्हतं. कसं तरी मजल दरमजल करीत बैलांनी गाव गाठलं. रात्रीच्या अंधारात साऱ्या गल्ल्या सुन्या वाटत होत्या. सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं. जवळ पैका नसल्यानं बायजानं रघुला बैलगाडी सरकारी दवाखान्याकडे न्यायला विनंती केली. रघुनं सरकारी दवाखान्यासमोर गाडी आणून उभी केली. दवाखान्याच्या प्रांगणात एकच बल्ब होता. बायजानं भीमाचं डोकं अलगद मांडीवरनं खाली ठेवलं. तिने गाडीतून खाली उडी मारली आणि पळत जाऊन दवाखाना गाठला. रघु गाडीतच बसला होता. दवाखान्याच्या आतल्या बाजूला असणाऱ्या खोलीत बायजाला थोडा प्रकाश दिसला. बायजा प्रकाशाच्या दिशेनं गेली. खोलीचं दार बंद होतं. बायजानं दार ठोठावलं. आतून कर्कश आवाजात प्रतिसाद आला. कोण आहे? जी, मी बायजा. साहेब, लवकर दार उघडा. माझा नवरा झाडाखाली घावला आहे. लवकर दार उघडा. रात्रीची निरव शांतता दाराच्या आवाजानं भेदली गेली. दार उघडलं. आतून एक काळा कुट्ट धिप्पाड माणूस बाहेर आला व म्हणाला, काय ग?
काय कालवा लावलायस? केवढी रात्र झाली आहे, माणसं झोपल्यात, काय कळतंय का नाही तुला? केवढ्या जोरानं बोंबलायस? अहो दादा, बघाजी, माझा नवरा मरणाच्या दारात आहे, त्याच्यावर उपकार कराजी. मी काय उपचार करणार? मी इथला कंपाऊंडर आहे. डॉक्टरांची क्वार्टर मागं आहे, पण ते काय आता उठायचे नाहीत. सकाळी ये जा, असं म्हणून त्यानं दार लावलं. अहो दादा, माझ्या धन्याला आत तरी घ्या, त्याच्यावर उपचार करा, असं म्हणून बायजा गहेवरून रडू लागली. तिचा आवाज गगनाला भेदत होता. दवाखान्याजवळ डॉक्टरची क्वार्टर होती. बायजाच्या आवाजानं डॉक्टर जागे झाले. त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं तर दवाखान्याच्या स्पेसमध्ये एक मध्यमवयीन स्त्री जोरजोरात रडताना त्यांना दिसली. तिच्या अंगावरचं ठिगळ लावलेलं लुगडं रक्तानं माखलं होतं. डॉक्टर बायजाजवळ आले आणि म्हणाले, अहो बाई, शांत व्हा. काय झालंय? तुम्हीच डॉक्टर आहेसा काय? होय, मीच डॉक्टर आहे. बोला, काय झालंय? अहो, माझा धनी झाडाखाली घावलाय, त्याला उपचाराची गरज आहे. डॉक्टर, मी तुमच्या पाया पडती, माझ्या धन्यावर लवकर उपचार करा. कुठं आहे तुझा नवरा? तो काय त्या बैलगाडीत निपचित पडलाय, बायजा म्हणाली. डॉक्टरच्या आवाजाने कंपाऊंडर खडखडून जागा झाला. डॉक्टरांनी कंपाऊंडर रात्रपाळीच्या स्टाफला जागा करायला सांगितलं. हॉस्पिटलमधल्या स्टाफनं भीमाला बैलगाडीतनं स्ट्रेचरवर घेतला आणि दवाखान्यात आणलं. रघु कधीचा ताटकाळा होता. त्यानं सुटकेचा निश्वास टाकला. रघुची बैलगाडी रक्तानं लाल भडक झाली होती. दवाखान्यात बोरिंग होतं. तिथल्या 4 बारड्या पाण्यानं रघुनं बैलगाडी धुतली. बैल पाण्यासाठी दवाखान्या सोडत होती. रघुनं बैलासनी पाणी दाखवलं. बैल पोटभर पाणी प्याले. दवाखान्याच्या जवळच कडब्याची गंजी होती. रात्रीचे 2 प्रहर उलटून गेल्यानं तिथं कुणीच नव्हतं. बैलासनी पोटाला घातलं तरच ती चालणार होती, हे रघ्यानं जाणलं होतं. अंधाराच्या साथीनं रघ्यानं कडब्याच्या गंजीतल्या 4 कडब्याच्या पेंढ्या आणल्या. रघुला 40 एकर पाणस्थळ शेती होती. तो सधन शेतकरी होता. चोरून कडबान बैलांना पोटाला घालायला लागेल असं त्याच्या स्वप्नात सुद्धा कधी वाटलं नव्हतं. पण माणूस परिस्थितीपुढं हतबल असतो. पहिल्यांदाच चोरी केली असल्यानं त्याच्या अंगाचा थरकाप उडाला होता. बाला समजलं तर तो अंगाची कातडी लोळवल हे रघ्याला पक्क ठाऊक होतं. पण त्याचा नाईलाज झाला होता. आप्पाला ही गोष्ट सांगायचीच नाही असं त्यानं ठरवलं आणि बावकाडाला अडकवलेला विळा काढून रघ्यानं कडबा तोडला आणि बैलांना घातला. बैलांनी सगळा कडबा खाल्ला. त्यांची पोटं तुडुंब भरली. बैलांची पोटं भरणारा रघु मात्र उपाशीच होता. पण बैलांची पोटं भरल्यानं तो खुश होता. त्यानं बैल गाडीला झुपली. पोटात भर गेल्यानं बैल तरतरली होती. रघ्यानं चला असा बैलांना इशारा देताच ती डौलानं चालू लागली. त्यांच्या पायांना वेग आला होता. पळण्यासाठी आता त्यांना मारावं लागत नव्हतं. रात्रीच्या निरव शांततेत बैलांच्या घुंगराचा मधुर आवाज आसमंतात रुंजी घालत होता. बैलगाडीनं बघता बघता घराच्या दिशेनं वेग घेतला. इकडे दवाखान्यात डॉक्टरने भीमाची तपासणी केली. खूप रक्त गेल्यानं भीमा बेशुद्ध अवस्थेत होता. डॉक्टरने बायजाला बोलावलं आणि सांगितलं, पेशंटची अवस्था खूप क्रिटिकल आहे. मी माझ्या परीनं प्रयत्न करतो आहे. शेवटी सर्व काही त्याच्या हातात आहे. बायजा डॉक्टरना म्हणाली, तुम्ही वाचवशील ना माझ्या धन्याला डॉक्टर साहेब. मला आणि माझ्या पोरला त्यांच्याशिवाय कोणी बी नाही. डॉक्टर, तुम्हीच आता माझा देव आहेसा. काय बी करा आणि माझ्या धन्याला वाचवा, माझ्या धन्याला वाचवा. बायजाचं बोलणं साऱ्यांचं हृदय पिळवटून टाकत होतं. डॉक्टर म्हणाले, हे बघ बाई, मी प्रयत्न करतोच आहे. तुझा नवरा उद्या संध्याकाळपर्यंत शुद्धीवर आला तर ठीक, नाहीतर त्याला शहरातील दवाखान्यात न्यायला पाहिजे. बायजा धीर एकवटून म्हणाली, डॉक्टर, येत्याल ती शुद्धीवर.
डॉक्टर ठीक आहे म्हणाले आणि स्टाफला सूचना देऊन निघून गेले. आता मात्र बायजा तिच्या नवऱ्यासोबत एकटीच होती. भीमा खाटावर निपचित पडला होता. त्याच्या दोन्ही हाताला सलाईन लावलं होतं. बायजा धीरगंभीर आवाजात भीमाला उठवण्याचा प्रयत्न करत होती. अव अव ऐकलं का? वाईज डोळं उघडा. पण भीमा ग्लानीतच होता. ना त्याला काही ऐकू येत होतं ना बोलता येत होतं. त्याची काहीच हालचाल होत नव्हती. बायजा आता खूपच चिंताग्रस्त बनली होती. थंडीनं बिचारी गारटली होती. अंगावरचं लुगडं रक्तानं आणि रिमझिम पावसानं चिंब भिजलं होतं. इतक्यात त्या खोलीत एका नर्सने प्रवेश केला. तिनं बायजाकडं पाहिलं. बायजाची अवस्था पाहून तिला तिची दया आली. ती बायजाला म्हटली, काकू तुमची साडी बदलून घ्या, तुम्हाला बरं वाटेल. नगे सिस्टर, असू दे. नर्सने खूपच आग्रह केल्यावर बायजा म्हणाली, अव माझ्याकडे दुसरं लुगडं नाही. चला माझी साडी देते तुम्हाला. कशाला हो तुम्हास माझा त्रास? त्रास कसला त्यात? थांबा मी आणते साडी. असं म्हणून नर्सने बायजाला साडी आणून दिली. बायजा 9 वार नेसत होती. तिला 6 वार साडी खूप तोकडी वाटू लागली. पण म्हणतात ना, वेळेला केळ आणि न्याहारीला सीताफळ, असंच काहीसं बायजाचं झालं होतं. भिजलेल्या लुगड्यात कुडकुडत बसण्यापेक्षा नर्सनं दिलेली साडी बायजा नेसली आणि बाजूला उभ्या असलेल्या नर्सला म्हणाली, उपकार झालं तुमचं. उपकार कसले त्यात? माणसानं माणसाच्या उपयोगी पडायचं नाही तर माणूस म्हणून जन्माला येऊन काय उपयोग? खरं आहे तुमचं, बायजा म्हणाली. बायजाला आता थोडा उबदारपणा वाटू लागला. ती भिंतीला टिकून बसली आणि तिथंच तिचा डोळा लागला. इकडे किसनाची अवस्था बिकट झाली होती. आजी आणि किसना दोघेही रात्रभर जागीच होते. किसनाला आई आणि बा कुठं आहेत याचा काहीच पत्ता नव्हता. रात्रीच्या अंधारात बाहेर पडून उपयोग नव्हता. देवा, माझ्या आईबाला सुखरूप ठेव. मला त्यांच्याशिवाय या जगात कुणी बी नाही. असं म्हणून किसना रात्रभर देवाचा धावा करत होता. इतक्यात कोंबडा आरवला. झुंजूमुंजू झालं. पक्षी किलबिलू लागले. क्षितिजावर लाल बुंद सूर्यबिंब दिसू लागलं. किसनाजवळ रात्रभर थांबलेली आजी सकाळ झाल्यावर स्वतःच्या घरी निघून गेली. किसनानं फटी पडलं घराचं दार ओढून घेतलं आणि तो बाळू काकाच्या घराकडे पळतच सुटला. बाळूच्या दारात तुफान गर्दी जमली होती. बायकांचा आक्रोश गगनाला भिडला होता. किसना पळत गेल्यामुळे त्याला दम लागला होता. काहीतरी प्रीत घडलं याची कल्पना किसनाला आली होती. किसना गर्दीतनं वाट काढीत पुढे गेला. बाळू काकाचं रक्तानं माखलं प्रेत आणि गहिवरून रडणारी माणसं पाहून किसना भांबावून गेला. तो त्या माणसात आईबा शोधू लागला, पण ते किसनाला कुठंच दिसले नाहीत. आता त्याच्याही अश्रूंचा बांध फुटला. रडत रडत तो जमलेल्या माणसांना विचारू लागला, माझा आईबा कुठं आहे? कोणीतरी सांगा की ओ, माझा आईबाप कुठं आहे ते? किसनाला चारी दिशा ओस पडल्यासारखं वाटू लागलं. कारण त्याचा आईबा कुठं आहे हे कुणीच सांगत नव्हतं. इतक्यात रघु किसनाजवळ आला. त्यानं किसनाला त्याचा आईबा सरकारी दवाखान्यात आहेत त्याची कल्पना दिली. किसना उठला आणि जीवाच्या आकंदानं सरकारी दवाखान्याकडे पळत सुटला. कधी दवाखाना आला हे त्याला कळलंच नाही. डोक्यात विचारांचं काहूर असलं की माणसाला काळ आणि वेळ कशाचंच भान राहत नसतं, हेच खरं. किसनानं दवाखान्याच्या प्रांगणात प्रवेश केला. भांबावलेल्या नजरेनं तो इकडं तिकडं पाहू लागला. काय रे, काय हवंय तुला? अधिकारवाण्य दवाखान्यातल्या कर्मचाऱ्याने किसनाला प्रश्न केला. या प्रश्नाने किसना भानावर आला. जी, माझा बा या दवाखान्यात ॲडमिट आहे, त्यासनी भेटायचंय मला. नाव काय आहे तुझ्या बाचं? जी, भीमा. भीमा कोकाटे काय? वय जी. इथून आत गेल्यावर 2 नंबरच्या खोलीत आहेत बघ, जा. कर्मचारी म्हटला.
किसनानं क्षणाचाही विलंब न करता खोली गाठली. त्याच्या बाला सलाईन लावलं होतं आणि आई तिथंच भिंतीला टिकून बसली होती. क्षणभर आई बा सुखरूप आहेत पाहून किसनाला धीर आला. पण बाची अवस्था पाहून त्याचं डोळं पाणावलं. किसना बा जवळ गेला. त्याच्या तोंडावरनं हात फिरवला, पण भीमा ग्लानीत होता. किसना आईजवळ आला. आपल्या आई बाला कितीतरी वर्षानं भेटतोय असं त्याला वाटत होतं. किसनानं आई आई म्हणून बायजाला हलवलं. बायजा जागी झाली. समोर किसनाला पाहून तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. किसनानं आईला कडकडून मिठी मारली. आईच्या मायेचा उबदार स्पर्श आणि तिनं ठेवलेला पाठीवरचा हात किसनाला परिस्पर्श वाटत होता. रात्रभर किसनाच्या मनाची झालेली घुसमट कुठल्या कुठं पळाली होती. बायजानं लेकारा कुरवाळलं. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवला. माझं लेकरू असं म्हणून पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यावरून हात फिरवू लागली आणि अचानक ओक्साबोक्षी रडू लागली. किसना, आपलं नशीब चांगलं म्हणून तुझा भाव वाचलाय बघ. नाहीतर आपण दोघांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं होतं रे लेकरा. असं म्हणून किसनाला तिने मिठीत घेतलं. किसनानं अलगद आईचं डोळं पुसलं. आई, रडू नकोस. देव आहे बघ आपल्या पाठीशी. काय काळजी करू नकोस. आता बाला कामाला पाठवायचं नाही. त्याला घरातच बसायला लावायचं. आता म्या कामाला जाईन. शाळा बंद करतो आणि तुला हातभार लावतो. तसं बायजानं किसनाला मागं ढकललं. त्याचा करकचून हात धरला व दरडावण्याच्या स्वरात म्हणाली, काय म्हटलास किसना? पुण्यांदा शाळा सोडायची भाषा केलीस तर खबरदार. काय बी झालं तरी तू शाळा सोडायची नाहीस. मला किती बी कष्ट पडू द्यात, पण तू कामाला जायची भाषा करायची नाहीस. शाळा शिकायचीस आणि ऑफिसर व्हायचं. आमच्यासारखं जीनं तू जगायचं नाहीस. किसना, बोललास एवढा बोललास. काय शिरतंय का डोक्यात? असं म्हणून बायजानं रागानं त्याचा हात भिरकावला आणि तोंड वळवून रडू लागली. किसना तिला समजावत होता, पण ती काही समजावण्याच्या मनस्थितीत नव्हती. आई, ऐकून तरी घे. अगं, मला तुमच्या दोघांचा हाल बघवत नाहीत ग, म्हणून म्हटलो. आई, रागवू नको की ग. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.